नमस्कार मंडळी, मी आहे वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माईल मराठी. आज आपण बनवणार आहोत गट्ट्याची भाजी. मी याआधी एकदा ट्राय केली होती आणि खूप छान झाली होती, म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी. ही मोस्टली तर राजस्थानमध्येच बनवली जाते, पण जेव्हा आपल्याला सुचत नाही काय बनवावं किंवा आपल्याला आपल्या टेस्टमध्ये थोडा चेंज हवा असतो किंवा भाजीलाच काही नसतं, मोस्टली विकेंडला असंच होतं, भाजीला वगैरे नसतं, तेव्हा तुम्ही हे बनवू शकता. तर सगळ्यात आधी भाजीची तयारी करूया. चॉपरमधून कांदा बारीक करून घेतलेला आहे, टोमॅटो उकळून घेतलेला आहे, त्याची साल निघली की समजायचं तो उकळलेला आहे, त्याची प्युरी बनवली, लसूण ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर मी गट्टे बनवायला घेतलेत. बेसनचं पीठ, त्यामध्ये जिरे, ओवा, तिखट, मीठ, हळद हे सगळं घातलेलं आहे. ठेचलेला लसूण, तेल थोडंसंच घालायचं, खूप कमी नाही आणि जास्तही नाही. त्याचा मुटका झाला की समजायचं की तेल योग्य प्रमाणात आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याला छान असं मळून घ्यायचं. एकदम निब्बर आणि घट्ट गोळा पाहिजे, अजिबात पातळ नाही करायचं, नाहीतर ते विरघळून जाईल. एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर त्याचे असे 4 किंवा जितके बनतील तितके असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. त्यानंतर मी व्हिडिओत जसं दाखवले तसं त्याला सिलेंड्रिकल शेप द्यायचा आणि उकळत्या पाण्यात घालायचं. आधी पाणी उकळून घ्यायचं, मग ते त्यात घालायचं आणि त्याला उकळवत ठेवायचं. मी इथं व्हिडिओत दाखवलेले आपण शेंगोळे वळतो तसं, पण शेंगोळे खूपच पातळ असतात आणि हे जरा आपल्याला जाडच ठेवायचं आहे. असं सिलेंड्रिकल शेप द्यायचा, जसं मी व्हिडिओत दाखवले तसं. सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते उकळत्या पाण्यात घालायचं. तोपर्यंत आपण इकडं भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊया. तर त्यामध्ये मी तेल घातलं आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कांदा परततो आहे. तोपर्यंत इकडं हे गट्टे पण उकळलेले आहेत. हे उकळले हे किंवा शिजले कसं समजायचं, तर ते तरंगून वर येतात, तर तेव्हा समजून जायचं की हे झालेले आहेत. ते एकदम पीठ जेव्हा पातळ करतो ना तेव्हा ते विरघळले जातात पाण्यात, त्यामुळे घट्ट मळायचं. त्याला एका चाळणीत वगैरे काढून घ्यायचं, जास्तीचं पाणी निघून जाईल. बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे. ते सगळं करून बाजूला ठेवायचं. तर परत फोडणीकडे येऊया आपण. कांदा परतून होतोच तोपर्यंत त्यामध्ये ती टोमॅटोची प्युरी घालायची, मीठ घालायचं, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजेल आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे परतू द्यायचं. कुठल्या पण भाजीच्या वेळेस आपण हेच करायचं, म्हणजे त्या भाजीची चव लागते. त्यानंतर सगळे मसाले घालायचे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, साठवणुकीचा मसाला जो पण असतो तो. त्यानंतर दही घालायचं. दही एकदम कमी गॅसवर घालायचं, म्हणजे ते फुटणार नाही. त्यानंतर गरम पाणी घालायचं, कुठल्याही भाजीत गरम पाणीच घालायचं. त्यानंतर कोथिंबीर, कसुरी मेथी घालायची. ते गट्टे घालायचे. ते गट्टे एकदम छान शिजू द्यायचे. कच्चे राहिले तर त्रास होऊ शकतो आपल्याला आणि छान अशी ती भाजी मंद आचेवर उकळू द्यायची. तुम्ही बघू शकता व्हिडिओत किती सुंदर दिसते भाजी. मी इथं चपात्या बनवल्या होत्या आणि काही गट्टे मी इथं तळूनही खाल्ले, खूप छान लागतात. कोशिंबीर बनवली होती. एकदा नक्की ट्राय करा.